वेदांचे राजा खूप जुना काळ होता. भारतभूमीवर विद्वानांची परंपरा जोपासली जात होती. या काळात एका लहानशा गावात आरव नावाचा एक मुलगा राहत होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू होता, परंतु त्याचे घर गरीब होते. वडील शेतकरी आणि आई घरी मोलमजुरी करत असे. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज 3 कोस चालावे लागे, पण त्याने कधी तक्रार केली नाही. आरवला लहानपणापासूनच वेद, उपनिषदे, शास्त्र आणि संस्कृती यांची गती होती. गावात एक वृद्ध ऋषी राहत होते, ऋषी वामन. त्यांनी आरवची बुद्धिमत्ता ओळखली आणि त्याला आपल्या आश्रमात बोलावले. बाळा, वेद म्हणजे केवळ मंत्र नव्हे, ते जीवनाचे तत्त्वज्ञान आहे, ऋषी वामन म्हणाले. एकदा ऋषींनी आरवला 4 वेदांचे मूलतत्त्व शिकवण्याचा निर्धार केला. पण एक अट होती, त्याला रोज जंगलातून लाकूड आणावे लागे आणि आश्रमातली कामं पार पाडावी लागायची. आरवने खंबीरपणे सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि दिवसेंदिवस कठोर परिश्रम करत गेला. त्याने ऋग्वेदातील ऋचांपासून सुरुवात केली, यजुर्वेदातील यज्ञविधी समजून घेतले, सामवेदातील संगीत आणि अर्थ शिकले आणि अथर्ववेदातील जीवनशास्त्र आत्मसात केले. एक दिवस गावात विद्वानांची परिषद झाली. अनेक शिष्य आणि गुरु एकत्र आले. तिथे वेदांवरील प्रश्न विचारले गेले, जे इतरांना कठीण वाटले, पण आरवने अत्यंत साध्या भाषेत आणि गूढ अर्थाने उत्तरे दिली. गावाचे वयोवृद्ध ब्राह्मण म्हणाले, हा केवळ शिष्य नाही, हा वेदांचा राजा आहे. शिकवण. आरव एक सामान्य घरात जन्मलेला मुलगा होता, पण ज्ञानाची ओढ, कठोर परिश्रम आणि योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे तो वेदांचा राजा बनला. या कथेतून शिकायला मिळालेली गोष्ट. पेक्षा जास्त आपली परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, पण आपल्या जिद्दीनं आपण कोणताही शिखर गाठू शकतो.